कलर्स मराठी वाहिनीवर लोकप्रिय ठरत असलेल्या गणपती बाप्पा मोरया या मालिकेत पार्वतीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सायली पाटील आपल्याला सांगते पार्वतीच्या विविध साड्यांविषयीची माहिती आणि आठवणी खास राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी सायली पाटील, म्हणजेच गणपती बाप्पा मोरयामधली तुम्हा सर्वांची लाडकी पार्वती. आणि आज आपण बघणार आहोत पार्वतीच्या साड्यांची कमाल. तर ह्या साड्या काय काय आहेत, पार्वतीला कुठले कुठले रंग दिले गेले आहेत, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. सुरुवात करूया माझ्या ह्या साडीपासून. ही साडी मी फर्स्ट एपिसोडला नेसले होते आणि ही खूप स्पेशल साडी आहे, कारण पार्वती जेव्हा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा दिसली होती तेव्हा ती ह्या साडीत दिसली होती. त्यामुळे ही साडी खूपच आवडती साडी आहे माझी. त्याच्यानंतर दुसरी साडी म्हणजे ही साडी फेवरेट ह्याच्यासाठी, कारण जेव्हा पार्वतीला कळलं होतं की महादेव आता पुन्हा कैलासावर येणार आहेत, तेव्हा ही साडी नेसली होती मी. आणि ह्या साडीचा रंग खूप छान आहे, खूपच सुंदर असा कलर आहे हिचा. तो हा कलर मला खूप आवडतो आणि ही साडीसुद्धा मला खूप आवडते. त्यानंतर दुसरी साडी जिच्याकडे आपण वळणार आहोत ती म्हणजे ह्या साडीचा रंगसुद्धा खूप सुंदर आहे आणि हिरवा कलर आहे, सुवासिनीचा कलर आहे. हा खूपच स्क्रीनवरती सुद्धा खूप छान दिसतो. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा चॅनलचं फर्स्ट फोटोशूट केलं होतं तेव्हा मी ही साडी नेसले होते. सो ही साडीसुद्धा खूपच आवडती साडी आहे माझी. ही साडीसुद्धा खूप छान दिसते सगळ्या फोटोजमध्ये, स्क्रीनवरती खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ह्याचं कॉम्बिनेशन मुळात खूप छान आहे, येल्लो आणि पिंक असं छान पैठणीचं कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर माझ्या आवडीची साडी म्हणजे ही साडी आम्ही महाशिवरात्रीला मी नेसले होते. हिचा कलरसुद्धा इतका सुंदर दिसला होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला होता, कारण स्क्रीनवरती हा कलर खूपच छान दिसतो. आणि ह्या सगळ्या साड्यांचं विशेष म्हणजे हे जे मटेरियल वापरलं गेलं आहे ते चंदेरी मटेरियल आहे. हे मटेरियल स्क्रीनवरती खूप जास्त सुंदर दिसतं. शिवाय जे सिल्कच्या साड्या आहेत ह्या साड्यासुद्धा खूप छान दिसतात स्क्रीनवरती. त्याच्यानंतरची एक स्पेशल साडी ती म्हणजे ही साडी स्पेशल ह्याच्यासाठी, कारण जेव्हा मी आमच्या गणपती बाप्पाला सगळ्यासमोर घेऊन आले होते, महादेवांसमोर, श्री विष्णूंसमोर, लक्ष्मी देवींसमोर, तेव्हा मी ही साडी नेसले होते. तेव्हा ही साडी पण खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या माझ्या ज्या दिवसा नेसायच्या साड्या आहेत, सो ह्या सगळ्या साड्या तर इम्पॉर्टंट आहेतच, पण त्यांच्याबरोबर ही जी साडी आहे ही मी रात्री नेसते. रात्रीचे जे आमचे सीन असतात तेव्हा ही साडी नेसते मी. आणि ह्यांचे कलरसुद्धा खूप छान ब्राईट आणि सॉफ्ट असे कलर आहेत आणि ते खूप छान दिसतात. ह्या सगळ्या साड्यांवरती बुट्ट्यांचं वर्क केलेलं आहे, सो ते सुद्धा खूप छान उठून दिसतं. आणि त्यानंतर ही एक साडी आहे, ही पैठणीमधली साडी आहे आणि ही इतकी सुंदर दिसते. आणि जेव्हा बाप्पा मला म्हणतो की आई प्लीज माझ्यासाठी काहीतरी गा ना, तेव्हा मी अंगाई गायले होते बाप्पासाठी. आणि तेव्हा ही साडी मी नेसले होते व्हाईट, रात्रीच्या सगळ्या लाईट्समध्ये खूप छान, आणि आकाशात छान तारे आणि चंद्र होता आणि तेव्हा ही साडी खूप सुंदर दिसली होती ही साडी. त्याच्यानंतर ही साडी खूपच सिम्पल, म्हणजे पार्वतीच्या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या असं छान व्हायब्रंट कलर, खूप सुंदर कलर, आणि त्या उलट सगळ्यांच्या उलट ही साडी आहे. ही साडी एकदम साधी आहे, त्याच्यावर काही वर्क नाही, काहीच नाही, पण ती इतकी छान दिसली होती. आणि ही मी नेसले होते जेव्हा पार्वतीने गणपती बाप्पाला घडवलं होतं. तर जेव्हा पार्वतीने बाप्पाला घडवलं होतं तर छान स्नानगृहाचा आम्ही सेटअप बांधला होता. तो सेटअपही खूप सुंदर होता. आणि ह्याच्यावरती माझी ही जी सगळी ज्वेलरी आहे, ही ज्वेलरी नव्हती, फक्त फुलांची ज्वेलरी होती, फुलांच्या माळा होत्या, बाजूबंद फुलांचे होते. ते सगळं खूप सुंदर दिसलं होतं. त्यामुळे ही साडीसुद्धा खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. तर मंडळी, आपल्याला गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील पार्वतीच्या साड्या कशा वाटल्या, कोणती साडी आपल्याला आवडली याविषयी सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी सायली पाटील, म्हणजेच गणपती बाप्पा मोरयामधली तुम्हा सर्वांची लाडकी पार्वती. आणि तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर.